सुप्रभात मंडळी. आजचा जवळपास ह्याच्यातला आपला 4था दिवस आहे आणि आज आपण आहे इथंच टेकडीमध्येच आहे. आणि आता आजचा प्लॅन आहे पेरियारला. इथं पेरियार लेकला जायचं आहे टेकडीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण इथून LAPसाठी निघणार आहे. आता लवकर इथं ब्रेकफास्ट करून आता सकाळचे वाजले 5:30 आणि सकाळचा ब्रेकफास्ट 7ला चालू होतो इथं. तोपर्यंत इथं आजचा प्लॅन तसाच होता की लवकर ब्रेकफास्ट करून याला जायचं आहे, आपल्याला LAPला निघायचं आहे. कारण LAPला जाताना सुद्धा पण आपल्याला जवळपास 2-2-2.5 तासाचा रोड आहे आपल्याला इथून विदाउट ट्रॅफिक. तर जेवढ्या लवकर शक्य होईल आपल्याला तेवढ्या लवकर आपल्याला इथून निघायचं होतं. त्याच्यामुळं आपण आता 7:30-8च्या आसपास निघायचा प्लॅन चालू आहे. जर आता कसं वर्क होतं म्हणून आता मी आवरतो लवकर आणि आवरून डायरेक्ट आपण आता LAPला जाऊया. खाली भेटूया परत ब्रेकफास्टच्या टेबलवर. 103 आणि 102 ह्या 2 रूम आपल्याला दिल्या. ते 103 पहिली चेकआउट करूया. किंग साइज बेड दिला आपल्याला इथे आणि वाव, ओह माय गॉड, वाव. ऑल्सो टेलिफोन इज देअर. काय ऑर्डर करत असेल तर इथून टेलिफोन पण आहे आपल्याला. आणि बेस्ट आहे गॅलरी व्ह्यू. ॲक्च्युली गॅलरी नाही, हां गॅलरी आहे, डोर आहे, इथं आहे, डोर आहे त्यांचा. पण व्ह्यू पण चेक करूया. हा व्ह्यू आहे जिचा फ्रंट व्ह्यू आहे आपल्याला इकडचा दोन्ही पण. आणि राईट इथे TV, मिरर पण छान दिलेला आहे आपल्याला दोन्ही पण. इकडं हे चांगली वाटतं ॲक्च्युली. म्हणजे काल आपला जे रिसॉर्ट होतं ना 3 स्टार, काल हे पण 3 स्टार रिसॉर्ट आहे आणि काल जे आपण घेतलेलं ते पण 3 स्टार रिसॉर्ट होतं. तर हे भारी वाटतं आपल्याला. आता ह्याचं पण बघूया आपण. दुसरं वॉशरूम पण ॲक्च्युली मस्त, भरपूर क्लीन आहे. वॉशरूम आहे, इथं बेसिन आहे. दोन्ही पण रूम असेच आहेत. दुसरी रूम पण दाखवतो कशी आहे, पण ही तर भरपूर स्पेशियस आहे. सगळ्यांचं आवरून वगैरे झालं आहे. आता बॅग वगैरे पण पॅक झालेत आपल्या. आता फक्त निघायचं आहे आपल्याला. कॅबची वाट बघतोय. आता कॅब कधी येईल माहीत नाही. 8:30 वाजलेत, त्यांनी 9चं टायमिंग दिलेलं. 9पर्यंत कॅब येईल आपली इथं आणि इथून आपण डायरेक्ट आता पेरियारला जाऊया आणि पेरियारमधून नंतर LAPला. आधी पेरियारमध्ये बघूया काय भेटते. कारण लेकचं तिथं विषय काय म्हणते का, लेक बोटिंग जर करायचं असेल पेरियारमध्ये तर 1 दिवस आधी, जसं की मी तुम्हाला आधी पण म्हणले, सगळं इथं काही बुक एलिफंट राईड जरी तुम्हाला बुक करायची असेल तरी 1 दिवस आधी करावी लागते. सगळ्या गोष्टी इथं 1 दिवस आधी बुक कराव्या लागतात तर तुम्हाला ज्याच्या दिवशी अवेलेबल होतात. म्हणून मग आता आज बोटिंग तर शक्यतो माहीत नाही करायला भेटेल का नाही, पण बघूया आपण तिथं जाऊन काय ओळख वगैरे लागून काय दिलं त्यांनी बायचान्स आपल्याला तिकीट वगैरे. तर कारण काल एलिफंट राईड आपण तशीच केली, बुकिंग नव्हतं पण त्यांनी एक लास्ट राईड म्हणून आपल्याला, आणि फर्स्ट टाइम आपण आलतो म्हणून त्यांनी आपल्याला तिथं अरेंज करून दिलं. आता आज पण बघूया पेरियारला जर भेटले तर, नाहीतर ठीक आहे मग LAPला जाऊया आणि तिथं बाकीचं मग LAPला बीच वगैरे आहेत, बाकीचं सगळं हे पण आहे, ते सगळं बघू LAPमध्ये. आता निघतो, चलो बाय. ह्या ज्या सगळ्या बस आहेत ना, ह्या सगळ्या आपल्याला आत घेऊन जातात आणि ह्याच परत आपल्याला बाहेर घेऊन येतात. जायचं आणि यायचं मिळून तिकीट 75 रुपये पर हेड. ते ह्या रूटनं आत जातात, इकडून आत आहे जंगल. इथेच आपल्याला गाडी आपली पार्क करावी लागते. या साईडला गाडी पार्क केली आपण, आता आत जायचं चाललोय.
पेरियार लेक आहे. इथे यायसाठी बस नाही यावं लागतं आणि तिथं बसचे स्टेशन आहे. आपण जे मागाशी बघितलं ते बस स्टेशन, इथून बस करून पर हेड 75 रुपये तिकीट आहे इथं. यायचं आणि जायचं इन्क्लूड आहे त्यात. यायचं बस आपल्याला इथं सोडती, परत रिटर्न जाते आणि रिटर्न परत बस इथं जेव्हा बाकीच्यांना सोडायला ना त्यावेळी मोकळे असते, तेव्हा इथून ज्या लोकांना जायचंय त्या लोकांना घेऊन परत रिटर्न पार्किंगला जाते. तिथं आपल्या कॅब वगैरे उभं राहायसाठी मोठं पार्किंग आहे. आता इथे लेकला काय बोटिंगचं टायमिंग आहे, बोट 11 वाजता सुरू होती. जर तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर लवकर बुक करायला लागतं आदल्या दिवशी, आणि जर इथे येऊन जर पाहिजे असेल तर सकाळी लवकर 5:30-6 वाजता यायला येतं. कारण 5:30ला जर इथं पोहोचला तर तुम्हाला 10 वाजता तिकीट इथं मिळतं. 10 वाजता म्हणजे तिकीट काउंटर सुरू होतं, म्हणजे पहिल्या बोटच्या फेरीला तुम्ही इथून जाऊ शकता. जर 10-11 वाजता जर तुम्ही इथे डिरेक्ट आला विदाउट तिकीट तर तुमचा अख्खा दिवस या पेरियार लेकला जाणार आहे. पण अख्खा दिवस घालवण्यासारखं इतकं काय इथं नाहीये, फक्त बोटिंग आहे. बोटिंग आपण काय कुठेही करू शकतो. पण हा, आता टायगर रिझर्व पार्क हा बंद आहे, नाहीतर आपण ते बघणार होतो. पण आता ते टायगर रिझर्व त्यांनी बंद केलेलं आहे. दिसते ना बोटिंगचा स्टँड आहे, वेटिंग स्टँड आहे. झाड बघा ना केवढं मोठं आहे, एवढं मोठं. आणि या प्रकारचे फक्त 70 स्पीशीज आता शिल्लक येतात तिथं. आणि हे वाचवण्याचं काम पण आपल्या हातात आहे, असं त्यांनी मेसेज दिलेला आहे तिथं आपल्याला. हे पण आहे, हे पण आहे, असे प्रत्येक झाड प्रत्येक प्रकारचं. हे समोर जे दिसतंय ना झाड, ते पण आता व्हिडिओमध्ये नाही समजून येत किती याचा खोड मोठं आहे ते, पण ॲक्च्युली खूप मोठे खोड आहेत झाडांची इथं, आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत. पेरियार जंगल हे आज जसं जसं जाईल या साईडला, ह्याच्या बॅक साईडला, ह्या लेकच्या बॅक साईडला खूप घनदाट आहे, आणि त्या साईडला ट्रेक वगैरे सगळे होत आहेत. या साईडला फक्त आपण फिरायला वगैरे तुम्ही रोड वगैरे केलेलं आहे तिकडे तिकडे जायला. जास्त आपण आत जाऊ शकत नाही, एंट्री प्रोहायबिटेड आहे तिकडं. म्हणजे जिथं जिथं आपण आत जायचा प्रयत्न करू तिथं. बाकीचे असे झाडं वगैरे सगळे यांनी जपून ठेवलेले आहेत तिथं झाडं. हे फक्त नेचर डिझास्टरमुळं हे झाडं वगैरे जे काही तुटलेले आहेत तेवढीच आहेत फक्त. जुना डीपी, लाकडी डीपी दिसतोय आपल्याकडे. आता लोखंडीचं येतात, पण इथे जंगलामध्ये आत्ता उभा लाकडाचा आहे. वरच्या साईडला त्यांनी तिथं तुम्हाला दाखवतो. इथं बघा, इथून मेन वायरिंग आली, इथून खाली या साईडला असेच खाली, आणि इकडून कनेक्शन दिलं आहे असंच खाली आत. इकडं साईडला पण गेस्ट हाऊस वगैरे आहे तिथले फॉरेस्ट अधिकाऱ्यांचे ते, आणि इकडं तिकडं बाकीचं फिरायला अजून त्यांनी दिलं आहे. इथे खाण्यापिण्यासाठी पण कॅफे, तुम्ही बाहेर नाही काय थांबलं तरी चालतं. इथे एक आहे, आणि ह्या वरच्या साईडला छोटा दिसतो ना बरं का, हा एक कॅफे. बाकी हे सगळं हे स्टँड आहे ह्याचं शांत बसायचं. म्हणजे हे जे आता स्टँडला चाललं आपण ते बस तर तुम्हाला नाही, इथून बस घेऊन जाते. फक्त आपलं झाल्यानंतर आपण इथे येऊन बसायचं, बस इथे येते आणि नंतर आपल्याला घेऊन जाते. आता जे ऍक्टिव्हिटी बघितल्या ना त्याच्या वेगवेगळे प्राइस आहेत, त्याच्या वेगवेगळे तिकीट आहेत. त्याचे वेगवेगळे तिकीट म्हणजे ट्रेकिंग आहे, जंगल सफारी आहे, बोटिंग आहे, बाकीच्या अजून काय काय बघायला भेटते. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे, मला दाखवली. आता बस मध्ये ऍक्च्युली आपण व्हिडिओ स्टेबलिंग नाहीये, वॉइस तुम्हाला माहित नाही. आता बस खूप जास्त. आता बघूया, जाऊया, रिटर्न चाललंय, बघूया. ते आत नेत आहे फिरून परत ते पार्किंगला घेऊन जात आहे. आता आले चालू.
व्हेज केरला मी ट्राय करतोय. त्यात आपल्याला पापड दिलाय, कशी चटणी माहित नाही ऍक्च्युली, ही नारळ चटणी, लोणचे आणि केळ आणि कोशिंबीर आहे, केळाची कोशिंबीर, ही एक सब्जी आहे, आय डोंट नो काय आहे सब्जी, आणि एक अन्नाचा पण त्यांनी अन्न दिले. हा केरळला राईस दिलाय त्यांनी आपल्याला. केरळमध्ये राईस खूप फेमस आहे, आपल्या इंद्रायणी भातागत हा भात आहे. ट्राय करून बघूया कसं लागतंय. इथं आलेपीला जाताना आपण एक केरलाचं लोकल फूड म्हणजे त्यांचं व्हेज मिल ते एक ट्राय केलं, आणि काहीतरी ते ब्लॅक फिश पोलीचाटू तर ते ते एक ट्राय केलं. दोन्ही पण चांगलं होतं ॲक्च्युली, म्हणजे ट्राय करण्यासारखे. ते व्हेज मिल पण त्यांचं आहे ना, जे त्यात ते बरेच 4-5 प्रकार, म्हणजे नावं माहीत नाहीत त्या भाज्यांची अजून पण ते 4-5 प्रकारच्या भाज्या, सांबर, चटणी, कढी, एवढं सगळं त्यात ते सर्व करतात आपल्याला. आणि केरला राईस, ते जसं की आपण बघितलं आत्ता, ते सगळं सर्व करतात. पण मस्त आहे, ते जबरदस्त लागते. आणि फिश पण आहे, ब्लॅक फिश, तो पण मस्त लागतोय. ते ॲक्च्युली ते सगळं फिश फ्राय करून त्याला तिथला मसाला लावून तो परत बनाना लीफमध्ये स्टीम करतात. तो स्टीम केलेला आपल्याला त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. त्यामुळे ते तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. म्हणजे कोणता पण मासा ट्राय करा, ब्लॅक फिश असं नाही, कोणता पण मासा ट्राय करा. फक्त ते त्याला पोलीचाटू नाव आहे असं त्यांचं. तुमच्या त्या ह्याच्यात बघा तुम्ही कोणतं पण ते ट्राय करा. दोन्ही पण व्हेज मिल, अगदी तुम्ही व्हेजिटेरियन नसाल तरी सुद्धा एक दिवस व्हेज मिल ट्राय करा, मस्त आहे ते. केरळाच्या ट्रेडिशनल बोट मध्ये शिकारामध्ये बसलोय आता. मी मागे दाजी आणि बहीण इथं बसल्यात, मी इथे आणि मी या साईडला आहे. बाकी बोट वगैरे एकदा केरळ आल्यानंतर शिकारा ट्राय करणं मस्त आहे, कारण इथला व्ह्यू वगैरे पण लय भारी दिसतो इथून. बाकी सगळं पण असं चेअर्स असतात, ह्या चेअर्स तिकडे 3, इकडे 3 आणि माग जवळपास 2 नाही, माग 3चं सिटिंग. लिहायला नको, 3चं सिटिंग असतं. 6, 9 जणांचं सिटिंग या बोटला आहे. आणि इथं माझ्या पाठीमाग इथं आपल्या बोटचे चालक आणि मालक दोन्ही पण तिथं आतच आहे. या बोटचे ओनर आहेत ते. त्यांना आता ते काय म्हणतात मला समजत नाही ऍक्च्युली. त्यांना हिंदी पण येत नाही, इंग्लिश पण येत नाही, आणि दुसरी लँग्वेज मध्ये त्यांना फक्त तमिळ आणि मल्याळम येते, जे की मला येत नाही.
म्हणजे असंच कॉन्व्हर्सेशन डायरेक्ट इशाऱ्यावर चाललंय त्यांच्याशी. बाकी काय नाही, मजा येते. आता सुरू झाली ऍक्च्युली. बोटचं प्राइस आपल्या आपण इथे याच्या सीझन वरती डिपेंड आहे. मला 2000 पासून ते 4000 पर्यंत इथे चार्जेस द्यावे लागू शकतात जर सीझन मध्ये तुम्ही इथे येत असाल तर. आता आपण यांना 3000 रुपये पे केलेले आहेत. 3000 रुपये मध्ये आपल्याला 2 तासाची जर्नी आहे शिकाराची. आणि जाता जाता आपल्याला मध्ये हॉटेल सुद्धा आहेत, म्हणजे पाण्यातच एक वर का हॉटेल सुद्धा तिथे ते पण थांबवणार वगैरे असे पूर्ण 2 तास. पण टोटली वर्क आहे असं वाटतंय. तर आता बघूया कसं हे होतं ते. एलएपीला तर पोहोचलं ना. एलएपीत पोहोचल्या पहिल्यांदा आपण बोटिंग निवडलंय. कारण बोटिंग म्हणजे शिकाराची राईड करायचं ठरवलंय. कारण आज आपण काय एवढे बाकीचं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी केलं नाहीत. प्रवासात आपला भरपूर वेळ गेलाय, ट्रॅफिक आपल्याला लागलेलं. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा बोटिंग करायचं बघितलं. आता बघूया, बोटिंग करूया. थोडे शॉर्ट्स मी पण घेतो, तुम्हाला पण दाखवतो कसे. एलएपीतल्या हॉटेलला रीच झालं होतं आपण. इथलं आपला हॉटेल आहे रॉयल पार्क इन म्हणून. आणि आता इथे चेक इन करायचं सुरू आहे. तोपर्यंत बाईक तिकीट चेक इन केले आणि गाडी पण पार्क केलेली. आता डायरेक्ट हॉटेलला आत एंट्री करतोय. बघूया आपण आधी इथल्या कशा रूम्स आहेत वगैरे. इथे एसी रूम्स आहेत आपल्या. आणि इथलं वातावरण पण खूप मुंबईसारखं आहे, गरम. त्यामुळं इथं अशा रूम्स असणं गरजेचं आहे. साईज बेड दिलेला आहे आपल्याला. आणि एसी पण इथे एसी रूम्स आहेत सगळ्या बऱ्यापैकी. आज आता खूप दमलेलो आहे म्हणून असा दिसतोय. पण मिरर पण आहे आपल्याला. आणि बोटिंग वगैरे करून आता डायरेक्ट इथला आलोय म्हणून आता फ्रेश होतो. बीचला जायचं आता प्लॅनिंग सुरू आहे. पण बघूया आपण बीचला जमतंय का नाही आता जायला. कारण आता वाजलेत म्हणजे लेट झालं, जवळपास 8-8:30 झालेत. आणि 8 ते 10 इथं आपल्याला खाली डिनर आहे. आणि बीचला आत्ता जायला आपल्याला म्हणजे बीचमध्ये आत तर सोडणार नाहीत. मग म्हणलं मॉर्निंगला सकाळी सनराईज बघायला जाऊ शकतो आपण. हा एक प्लॅन होऊ शकतो. असं पण आपल्याला इथून एलएपीमधून लेटच चेकआउट करायचं आहे. त्यामुळं त्या प्लॅननुसार मग सकाळी जर मॉर्निंगला आपल्याला बीचला जायला जमत असलं तर सकाळीच मॉर्निंगला जाऊया. बघूया, ठीक आहे. आपण भेटूया नंतर खाली डिनरला.